आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ताई काय झालं? थँक्यू सो मच। तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि लग्नाला होकार दिलास त्याच्याबद्दल खरंच थँक्यू। बट आय विल नॉट लेट यू डाऊन। आय विल नॉट। कौशिकी, अरे तुझी निवड कधीच चुकणार नाही, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। आणि खरं सांगू का, म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी तुझा जन्म झाला नव्हता म्हणून, नाहीतर मी सुद्धा माझं लग्न तुझ्या चॉईसनेच केलं असतं। हा म्हणजे तुमचा चॉईस चुकला असं वाटतंय का तुम्हाला? असं मी कुठे म्हणालो? मग काका तू आहे ना बाकी काही बोलला असतास ना तरी चाललं असता, पण प्लीज हे असे जोक्स नको मारूस। नाही म्हणजे तुझ्याबद्दल ठीक आहे, पण कौशिकीच्या लग्नाच्या चॉईस बद्दल आपण न बोललेलंच बेटर आहे नाही का? ईशा, जर तोंड सांभाळून बोल। इट्स ओके काका। इट्स ॲब्सोल्युटली ओके। आज मी खूप खुश आहे। फायनली माझ्या युवराजचं लग्न ठरलंय। आता माझा युवराज जबाबदार होणार आहे। आय एम व्हेरी हॅपी। आणि माधवा, तुला शरम कशी वाटली नाही रे? धडधडीत स्वतःच्या आईशी खोटं बोललास तू? अरे तारिणी तुझीच मुलगी आहे ना? तिच्याबद्दल तुझ्या मनात काहीच नाही का रे? आई, का बस? बरोबर, तुम्ही माझ्या निशीला कधी नात मानलंच नाही। खबरदार, तारिणीमध्ये आणि निशीमध्ये मी कधीच भेदभाव केलेला नाही। भेदभाव तुम्ही करताय, मी नाही। तो भेदभाव करताय ना, त्याचंच दुःख आहे या म्हातारीला। लक्षात ठेवा, तारिणी या घरातली मोठी मुलगी आहे आणि या पिढीतलं तारिणीचं लग्न हे पहिलं लग्न असेल। किंवा तारिणीचंच लग्न पहिल्यांदा झालं पाहिजे, आणि तसं झालं नाही मग मुलगा मुलगी कोणीच बघणार नाही मी, तर सगळ्यांना घराच्या बाहेर काढीन ना मी। लक्षात ठेवायचं। अजूनही दारावर सुमित्रा बेलसरे ही पार्टी आहे।